बरेचसे जण येतात मला विचारतात की ताई माझे पैसे टिकत नाही, माझ्या पैशांना फाटे फुटतात, माझ्याकडे पैसे येणारे मार्ग खूप कमी झालेले आहेत आणि त्याचबरोबर मला हवं तसं लक्झरी किंवा हवी तशी लाईफ किंवा हवा तसा लक्झरीचा आनंद मिळत नाही. मला पैसा भरपूर असून सुद्धा तो त्याचा उपभोग करता येत नाही. मला आहे एवढे पैसे पण मला ते खर्चामध्येच निघून जातात. असे प्रश्न तुमचेही असतील आणि त्याचमुळे तुमच्याकडून एक चूक घडत असेल. ती चूक म्हणजे शुक्र ग्रहाला तुम्ही बलवान करत नाही तर तुम्ही त्याला दाबता. तुम्ही त्याचा अपमान करता. तो म्हणजे कसा? तर तुम्ही तुमच्या जेव्हा घरातल्या स्त्रियांचं, बाहेरील स्त्रियांचं जेव्हा अनादर करता, तुमच्या ऑफिसमधल्या, आजूबाजूच्या, की ती स्त्री आहे, ती काय करू शकते? तिला काय जमणार आहे? ती कसं एवढं सगळं करू शकणार आहे? असं सुद्धा बोलून जर तुम्ही एखाद्या स्त्रीचं अपमान करत असाल, तिचा अनादर करत असाल, तर नक्कीच तुमचा शुक्र ग्रह तुम्ही बलवान न करता त्याला वीक करत आहात, त्याला कमजोर करत आहात. आणि त्याचमुळे तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग नसल्यामुळे तुमच्याकडे लक्झरी येणार नाही. लक्झरी आणि ती कोणाकडनं येते? माता लक्ष्मीकडनं येते.